दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा इंग्रजी भाषेतून टमॅटोला म्हणतात टोटो गणेशरावांच्या आता शीतलचा फोटो संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा टेबल होता फोन कमलेशरावांनी पिक्चर दाखवला हम आपके है कोण आमच्याकडे पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना रोज वस्तूचं देणार सारसबाग तुळशीबाग हे जेवढं प्रसिद्ध आहे आणि त्याही पलीकडे जाऊन पुण्याच्या पाट्या जेवढ्या प्रसिद्ध आहेत तेवढाच प्रसिद्ध आवाज प्रत्येक पुणेकराचा आहे सैर भैर नाचो नाच गो बया थोडं मराठ मोळ नाचो नाच गो बया चालत नाही जायचं तुमने बुलाय हा तुमने बुलायावर मै चली आहे हा हा उडी मारायची माणूस जेव्हा पोटापुरतं खातो तेव्हा त्याला आपण प्रकृती म्हणतो पोटापेक्षा जास्त खातो तेव्हा त्याला आपण विकृती म्हणतो पण माणूस जेव्हा त्याच्या ताटातली अर्धी भाकरी दुसऱ्याच्या ताटात ठेवतो तेव्हा त्याला आपण विधाते परिवाराची संस्कृती म्हणतो विधाते परिवाराची संस्कृती की पाऊस खूप आला होता आणि या पावसात सुद्धा माझ्या या माता भगिनी फक्त हा कार्यक्रमासाठी आणि माझ्यासाठी या ठिकाणी थांबल्या त्यासाठी मी खरंच तुमची खूप खूप ऋणी आहे आणि खऱ्या अर्थाने आज माझा हा वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा झाला असं मला आज वाटतंय आणि आज या ठिकाणी तुम्ही सर्वजणी आलात आणि मला ही जी ताकद दिली त्यासाठी मी खऱ्या अर्थाने आज इलेक्शन कधी होऊ दे काही होऊ दे रिझल्ट मला त्याची काळजी नाही पण खऱ्या अर्थाने आज तुम्ही सगळ्या माता भगिनी माझ्या पाठीशी आज उभ्या राहिलात याचा मला खूप आनंद होत आहे आणि याचाच माझा विजय झाला असं मला वाटतं. मी या ठिकाणी गोष्टीवर येत असताना मी विचार करत होतो एवढा पाऊस पडतो कार्यक्रम कसा होणार प्रमोदांना आम्ही एकाच गाडीत होतो परंतु खऱ्या अर्थाने कष्ट केले आणि प्रामाणिकपणा असेल तर त्यावेळी निसर्ग झेंगा पडतो आणि हे त्या ठिकाणी दाखवून दिलं नाही. परंतु खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून तुम्ही आम्ही सर्वजण तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. पूनमताईच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा असन त्या पूर्ण करण्यासाठी शेवट वरच्यांचा तसं आशीर्वाद पाहिजेच पण खऱ्या अर्थाने जो आशीर्वाद पाहिजे तो माता माऊलींचा पाहिजे आणि तो आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं आणि भविष्यकाळात आपल्या काय अडीअडचणी सोडवण्यासाठी एक आपला हक्काचा नगरसेवक म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये ताईंना पाठवण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करू अशा ठिकाणी ग्वाही देतो आणि ते तुम्ही कराल कारण की आजची उपस्थिती पाहिली किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी नेहमीच येत असतो सर्व महिला मग सोसायटीतील महिला असू ते आपल्या ग्रामीण भागातील महिला असू द्या सर्व गावातली महिला तिला प्रामाणिकपणे अतिशय मी कालच माझ्याकडे काही मंडळी आली होती त्यावेळेस ते लोक सांगत होती की बाबा मी तिला विचारण्याचा काही विषय पण घेतला नाही का इलेक्शनचा पण तीच लोक मला सांगत होती पूनम खूप चांगली मुलगी आहे आणि सर्वांशी हसून खेळून बोलती तिला कुठला मीपणा नाही आहे किंवा मी कुठल्या तरी मोठ्या घरातली आहे म्हणून कसं तरी वेगळं वागणं असं अजिबात नाही सर्वसामान्य कुटुंबातील एक मुलगी असल्यासारखे ती वागती आणि अशा मुलीच्या मागं उभं राहणं खरं तर आमचंही काम आहे तुला खरं तर मी शुभेच्छा ह्याच्यासाठी देईन हे ग्रामीण भागातल्या जनतेचं बोलणं आहे आणि कुठले ते तुझे मतदार आहेत ते माझेही मतदार होते आणि तुझेही मतदार आहेत
त्यामुळे भविष्य काळात तुला नक्कीच त्यांचं सहकार्य लाभेल. आम्ही सुद्धा तुझ्या मागं खामटोकपणे उभं राहू अशा ग्वाही देतो. पुनश्च एकदा तुला या सर्व उपस्थितींच्या वतीनं येणाऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. हे सखी ग मैत्रिणी घालू फुबाई फुगडी पदर कमरल खोचूनी पिंगा खेळू चल बाई. सखी ग मैत्रिणी घालू फुबाई फुगडी पदर कमरल खोचूनी पिंगा खेळू चल बाई. नवरोबा आहेत माडीवरी अगं बाया नाचू मी कशी सासूबाई बसलत दारावरी अगं बाया नाचू मी कशी अगं नणंद आली माहेरी अगं बाया नाचू मी कशी करायची आहेत धुणी भांडी अगं बाया नाचू मी कशी येळ झाली या रांधायची अगं बाया नाचू मी कशी चिंता पोरा बाळाची अगं बाया नाचू मी कशी. थोडा वेळ काढून तू स्वतःसाठी नाच अगं संसार